माणूस मेल्यानंतर केल्या जाणाऱ्या क्लेशदायक कर्मकांडांना फाटा देण्यासाठी आणि समाजामधील अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी नगर जिल्ह्यातील एका सरपंचाने चक्क स्वतःच्या हयातीतच स्वतःचं पिंडदान आणि दाव्याचा विधी उरकला आहे. सरपंच शरद आरगडे असे या धाडसी व्यक्तीचं नाव असून दिनांक 21 एप्रिल रोजी त्यांच्या पत्नी आणि मुलाने या आगळ्या विधीमध्ये सहभाग घेत समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. सामान्यतः हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या निधनानंतर 10व्या दिवशी पिंडदान आणि उत्तर कार्य करण्याची प्रथा आहे. मात्र मेल्यानंतर कोणी काय केलं हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग जे काही करायचे ते डोळ्यात देखत का नको असा विचार करत आरगडे यांनी हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी आयोजित कार्यक्रमात त्यांच्या पत्नी आणि मुलाने शास्त्रोक्त पद्धतीने विधी करत जिवंतपणीच त्यांचं पिंडदान केलंय. विशेष म्हणजे या विधीवेळी अनेक कावळ्यांनी पिंडाला स्पर्श केल्यानं सर्वांच्या डोळ्यामध्ये अंजन पडलंय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद आरगडे यांनी समाजामधील काही अनिष्ट रूढींवर बोट ठेवलं आहे. मृत्यूनंतरचा अवाजवी खर्च, माणूस जिवंत असताना त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे आणि मेल्यानंतर मात्र समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून विधी करणं याला त्यांनी विरोध दर्शवला आहे. मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठराविक विधी केल्यानेच गती मिळते यांसारख्या समजुतींना फाटा देत त्यांनी विज्ञानाची कास धरण्याचं आवाहन केलंय. भावनांच्या नावाने होणारी कुटुंबाची आर्थिक पिळवणूक थांबली पाहिजे, हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या अनोख्या दाव्याच्या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये रंगले. विचारवंतांकडून आरगडे यांच्या निर्णयाचं स्वागत होत आहे. जिवंतपणी स्वतःचं पिंडदान करत त्यांनी केवळ मृत्यूचे भय घालवले नाही, तर समाजामधील कालबाह्य परंपरांना एक प्रकारे मूठमाती देण्याचं काम केलं आहे. केवळ पिंडदान करून न थांबता आरगडे यांनी समाजामध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवरही प्रहार केला आहे. माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत, तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये असे स्पष्ट नमूद करणारे कायदेशीर प्रतिज्ञापत्र त्यांनी तयार केलं आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी पुढे म्हटलं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर कोणतेही सूतक पाळले जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून समाजामधील जाचक रूढींनी तिला अडकवू नये, हा क्रांतिकारी विचार त्यांनी या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्त्री जन्माचा एक नवा पायंडा पडताना दिसत आहे. माणूस मेल्यानंतर सूतक पाळणं, केस कापणं किंवा जेवण घालणं यामध्ये अडकण्यापेक्षा जिवंतपणे माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबावर या कर्मकांडाचा बोजा पडू नये आणि समाजाने यातून काहीतरी शिकावे या हेतूने मी हा निर्णय घेतला असल्याचं सरपंच आरगडे यांनी सांगितलंय. पहिला माणूस असा आहे की दाव्याच्या दिवशी तुमच्याशी बोलतोय. आज माझ्या जिवंतपणी दाव्याच्या निमित्ताने फक्त कावळा नाही शिवला, कावळे शिवले. अंधश्रद्धा आहे. आपण मनामध्ये काही ज्या गोष्टी भरून ठेवल्या आणि तीच परंपरा पुढे चालवत राहिलो. नको असलेलं टाकलं पाहिजे, हवं असलेलं स्वीकारलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने लोकांना आपल्याला पटवायच्यात, प्रबोधन करायचं म्हणून खऱ्या अर्थाने हा आजचा जो जिवंतपणी 10वा आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. 10वा म्हणजे माझ्या मते मृत व्यक्तीच्या बाबतीमध्ये ऋण व्यक्त करण्याचा दिवस. मग तो 7वा पण असू शकतो किंवा 5वा पण असू शकतो. आपण त्या ठिकाणी जे काही पूजा अर्चा वगैरे केलेली हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलंय, नाही तर ते पण करायची गरज नाही. कारण ती अंधश्रद्धा आहे. त्याच्यासाठी दाव्याचं ठिकाणच असे शोधले जातात की ज्या ठिकाणी कावळा सहजासहजी उपलब्ध होऊ शकतो, येऊ शकतो. शिवाय त्या पिंडदानाच्या ठिकाणी खाण्यासाठी कावळा हा अन्न शोधण्यासाठीच आलेला असतो. ही एक अंधश्रद्धा आहे. त्याच्यासाठी ही अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे. छोट्या अंधश्रद्धेतून मोठ्या अंधश्रद्धा निर्माण होतात आणि मग अशोक खराबसारखे भोंदू तयार होतात. जीव होऊ नये यासाठी समाज प्रबोधन करावं, यासाठी आजचा आव्हान आहे. कॉम्रेड बाबा आरगडे आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक, यांच्या सोबत मी 20 वर्ष अंधश्रद्धा नियमाचं काम संघटितपणे त्याची पायाभरणी करण्यासाठी अनुभव घेतला आणि त्यांच्यासोबत त्यांच्यानंतर संघटनेचं काम महाराष्ट्रात चालवलं. त्यावेळेला म्हणजे 80च्या दशकात जेव्हा महाराष्ट्रात अंधश्रद्धा नियमाच्या कामाची सुरुवात होत होती त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं नुकतंच निधन झालेलं होतं. त्यानंतर गाडगे बाबा गेले होते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गेले होते. मधला एक 1.5-2 दशकाचा असा काळ होता, एक पोकळी तयार झाली होती.
आणि त्या पोकळीमध्ये जसं शेता माननीय शरदराव आरगडे यांनी एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि लोकांच्या मनातील अंधश्रद्धा ते निर्मूलन होण्यासाठी त्यांनी जिवंतपणे हा दावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पुरोगामी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. मरून राहिलेलो आहे किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा तो सुख सोहळा अनुपम्य. माझं मरण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असं तुकोबाराय म्हणतात आणि त्याच्यामुळे हा सुखाचा सोहळा झाला असं तुकोबारायांना सांगायचं. या सगळ्याचा अर्थ काय आहे? या सगळ्याचा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये एकदा का तुम्ही माळ घातली त्याच्यानंतर या देहबुद्धीवरची आसक्ती संपली. एकदा देहबुद्धीचा मृत्यू झाला आणि हा देह देवाला अर्पण झाला की पुन्हा बाकीची कुठलीही कर्मकांड करण्याची गरज नाही. एसना मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.